भंडारा जिल्ह्याच्या दिगोरी मोठी येथे जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात घड्याळी तासिकाप्रमाणे शिक्षकांची नियुक्ती केली आहे। या 3 शिक्षक कार्यरत आहे, परंतु येथे पगार बिल मात्र 5 शिक्षकांचा काढण्यात येतो, अशी तक्रार पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी यांना तक्रार करण्यात आली आहे। शासनामार्फत नियमित शिक्षक भरती न झाल्याने शालेय विद्यार्थींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत घड्याळी तासिका शिक्षक नियुक्त केले जातात। परंतु भंडारा जिल्ह्यातील दिगोरी मोठी येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे घड्याळी तासिका नियुक्तीत 3 शिक्षकांची मात्र पगार बिल 5 शिक्षकांची अशी तक्रार पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी यांना तक्रार देण्यात आली। या तक्रारीच्या अनुषंगाने गट शिक्षणाधिकारी यांनी शाळेला भेट देत चौकशी केली असता त्यात काही त्रुटी आढळल्या आहेत। हायस्कूलच्या शिक्षकांचा पगार माध्यमिकमधून काढत असल्याचा प्रकार समोर आला आहे। त्या संदर्भात मुख्याध्यापक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील माहिती दिली नाही। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून वरिष्ठ कार्यालयाला तसाच अहवाल पाठवून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे गट शिक्षणाधिकारी यांनी सांगितले आहे। तर हे संपूर्ण आरोप खोटा असल्याचा दावा मुख्याध्यापकांनी केला आहे। त्यामुळे भंडारा जिल्ह्यात शिक्षण विभागात आलबेल असल्याचे दिसून येत आहे। याच शाळेत असे प्रकार नाहीत तर जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये असे प्रकार उघडकीस येण्याची शक्यताही नाकारता येत नाही। सर, तुम्ही चौकशीला काय नेमकी तक्रार होती? जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय दिगोरी मोठी पंचायत समिती लाखांदूर जिल्हा भंडारा या ठिकाणी मला काल दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी येथे जे यापूर्वी घड्याळी तासिका शिक्षक मेसराम आणि बावणे हे 2 लोक होते। त्या दोन्ही लोकांनी मला माझ्या ऑफिसला तक्रार दिली की या जिल्हा परिषद हायस्कूल दिगोरी या ठिकाणी जे ज्युनियरला शिक्षक आहेत कार्यरत, म्हणजे घड्याळी तासिकेवर शिक्षक आहेत, त्यांचं पेमेंट हायस्कूलच्या घड्याळी तासिकेमधून काढण्यात येते। या संबंधाने मी या ठिकाणी आज सकाळी 10 वाजता चौकशीला आलो। प्राथमिक स्वरूपाची चौकशी केली असता घड्याळी तासिकेवर जे स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर सायन्सची तुकडी आहे, त्या सायन्सच्या तुकडीवर ज्या बोरकर मॅडम घड्याळी तासिका म्हणून काम करत आहेत त्यांचं माहे ऑक्टोबरचं पेमेंट म्हणजे मानधन या माध्यमिक विभागातून म्हणजे 6 ते 10च्या विभागातून त्यांनी काढलेलं दिसून आलं। प्राथमिक चौकशी केली, अहवाल तयार करण्याचं काम मी आज पूर्ण करतोय आणि माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा यांना चौकशी अहवाल सादर करतो। चौकशी अंती माननीय आमचे वरिष्ठ शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा हे निर्णय घेतील। माझं पूर्ण नाव सुनील भोजरामजी खंडाई। सर, तुमच्यावर जे आरोप झालेले आहेत काय सांगाल त्या संदर्भात? सर, माझ्या शाळेमध्ये एकूण 6 पदे रिक्त आहेत, त्यापैकी 5 पदे भरलेली आहेत तासिकानुसार आणि 5ही शिक्षकांचे पगार घड्याळी तासिकानुसार काढले जातात। दुसऱ्याच्या अकाउंटवर अशा प्रकारचा कुठलाही पैसे टाकण्यात आलेले नाही। आता सांगितलं चौकशीमध्ये सांगितलं सरांनी, अंबादास सरांनी सांगितलं, पण त्याच्यात तुम्ही एक्सेप्ट केलेलं आहे आणि ते घड्याळी तासिका शिक्षक त्यांना तुम्ही ऑनलाईन पेमेंट द्यायला पाहिजे, तुम्ही बाय हँड दिलेले आहे। त्यांचे म्हणजे ज्या शिक्षकांचे बँक खाते आहेत त्यांच्या अकाउंटवर पैसे जमा होतात आणि ज्यांचे खाते नंबर अवेलेबल नाही त्यांना चेकद्वारे त्यांचे पेमेंट केले जातात। तुमच्यावर असाही आरोप आहे की तुम्ही ज्युनियर कॉलेजचं पेमेंट हायस्कूलच्या ज्युनियर कॉलेजला शिक्षक नसल्यामुळे म्हणजे विनाविरोधी तत्वावर शाळा चालत आहे, तर त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून काही शिक्षकांना मी खालच्या वर्गाचे पिरियड देत असतो। याची माहिती तुम्ही शिक्षण विभागाला दिली होती का? पण या आधी किंवा ठराव घेतलेला होता संदर्भात? नाही, ठराव नाही, शाळेची अंतर्गत बाब म्हणून ही व्यवस्था मी केली होती, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून। ते 1 महिन्याचं बोरकर मॅडमच्या नावाने ते काढलं गेलं होतं, त्याची कल्पना मला नव्हती। ते पगार त्यांच्या खात्यात ओढते करण्यात आले होते का बोरकर मॅडमचे, जे 1 महिन्याचे काढण्यात आले होते? नाही, ते अजूनपर्यंत त्यांच्या खात्यावर वरती व्हायला आहेत, ते करण्यात येईल लवकरच।